हे कधी सुरू झालं रुहा वाईब्स आणि म्हणजे जे तुम्ही इव्हेंट्स बोलला तर काय प्रकारचे इव्हेंट्स करता आणि कुठून ते तुम्हाला वाटलं की अरे हे आपण टेक मध्ये घेऊन येऊया या गोष्टीला? आम्ही इव्हेंट्स गेले जवळजवळ 1.5 वर्ष करतोय. 1.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ नाही म्हटलात तरी 200-250 इव्हेंट्स केल्या. वा. मग छोट्या छोट्या इव्हेंट्स पाठवून मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स पर्यंत केल्या. आणि या इव्हेंट्समध्ये आम्ही गेट रजिस्ट्रेशन एंट्रीज, ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन या गोष्टी टेक पार्टनर म्हणून आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट बरोबर काम करतो. ओके. आणि असं लक्षात आलं की बरेच वेगवेगळ्या सिस्टीमनं लोक फोटोग्राफर्स आणि हे तिथं असतात, ते फोटो काढतात, तुम्हाला फ्रेम्स मध्ये बसवून करून देतात. मग हे आपल्याला कम्प्युटराईज करता येईल का, नॉर्मल वेनं लोकांपर्यंत पोहोचवता येईल का, अशा उद्देशानं आता आम्ही या 99व्या अखिल भारतीय संमेलनामध्ये फर्स्ट लॉन्च केला. अच्छा. आणि त्याच्याबरोबर काल पण आमची एक इव्हेंट झाली पुण्याला. पुणा मर्चंट चेंबरचा हल्दी भोजनचा कार्यक्रम होता. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी हा वापरला. जवळजवळ 270 लोकांनी काल तिथं सेल्फी काढून अपलोड केला. आम्ही हल्दी भोजनला आलो होतो. सो इट्स गुड कनेक्ट. तो इमिजिएटली लोकांचा ऍक्सेप्टेबल आहे. पण तुम्ही जसं आता बोलला 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पहिल्यांदा आपण म्हणजे रुहा वाईब्स लॉन्च जसं अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष म्हणाले होते की संमेलनात खूप विक्रम मोडणार आहेत, त्यातला हा पण एक नवीन इव्हेंट इंडस्ट्रीचा एक विक्रम, एक इनिशिएटिव्ह या इव्हेंट मध्ये घेतला गेला. म्हणू शकता. आणि बरं वाटलं की शासकीय पातळीवर होणाऱ्या एवढ्या मोठ्या इव्हेंट मध्ये अशी टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली आहे आणि ते खरंच खूप छान आहे. थँक्यू. आता तुम्ही बोला 200 पेक्षा जास्त आहे, तर काय हे सगळ्या प्रकारच्या इव्हेंटसाठी आहेत का? असे कुठले कुठले इव्हेंट आहे ज्यांच्यासाठी हे म्हणजे आज अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांनी हे घ्यायलाच पाहिजे? नाही, अगदी छोट्या गेट टुगेदर पासून ते मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट्स पर्यंत किंवा या प्रकारच्या संमेलनासाठी याचा उपयोग आहे. जिथं कुठं लोक एकत्र येतात आणि त्यांचा पर्सनलाइज पोर्टफोलिओ किंवा पर्सनलाइज त्या इव्हेंटचे फोटोग्राफ्स आणि हे तुम्हाला तयार करायचे आहेत, त्याच्या फ्रेम्स आम्ही काय करतो, बेसिकली प्रत्येक इव्हेंट समजून घेतो. इव्हेंटमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होणार आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे फ्रेम्स क्रिएट करून दिल्यात. त्याच्यामुळे तो त्या इव्हेंटच्या ऍक्टिव्हिटी पर्सनलाइज तयार होऊन जातं. सो मी प्लॅन करतो की हा कॉर्पोरेट इव्हेंटसाठी किंवा अशा लोकांसाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होऊ शकतो की जे कंटिन्युअस इव्हेंट्स घेतात, काय करतात. तर या पद्धतीनं पण याला वापरता येईल. अशा पद्धतीनं या पद्धतीनं हा प्रोडक्ट वापरता येईल असं मला वाटतंय. आणि लोकांचा ऍक्सेप्टन्स पण चांगला आहे. म्हणजे या गेल्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 9,500 ते 10,000 लोकांनी सेल्फीज काढलेल्या आहेत. बापरे. आणि कालच्या एका इव्हेंटमध्ये 2 तासामध्ये जवळजवळ 270 लोकांनी सेल्फीज काढल्या. सो आय थिंक की हा ट्रेंड बनेल थोड्या दिवसात.